आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंमुळे मनसेचे कमी उमेदवार निवडून आले अशी टीका संतोष धुरी यांनी केली। या संदर्भात ठाकरे गटाचे आमदार महेश सावंत यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर यांनी। महानगरपालिकेची निवडणूक झाली आणि निकाला समोर आलेला आहे आणि त्यामध्ये कुठेतरी उद्धव ठाकरे यांचा नंबर हा दुसऱ्या क्रमांकावरती आलेला आहे। 65 नगरसेवक या ठिकाणी उद्धव ठाकरे यांचे निवडून आलेले आहेत। आपल्यासोबत महेश सावंत, आपण त्यांच्याशी बोलूया। सर, 25 वर्षानंतर यावेळी महापौर भाजपचा किंवा एकनाथ शिंदे गटाचा बसतोय, कुठे दुःख वाटतंय? काही दुःख वाटत नाही। भले सत्ता पुढच्या 5 वर्षांनी घेऊ, आम्ही थोडं थांबणार आम्ही। ही सुरुवात आहे, बघा ना, ही सुरुवात आहे। मराठी माणूस एकटवला, थोडं अजून फूट पडली आहे, ती सुद्धा लोक येतील थोड्या दिवसांनी, त्यांना समजेल। म्हणजे भाजपचा आमदार म्हटल्यानंतर मराठी माणसांची किंमत किती शून्य होईल ती त्यांना समजेल। उरलेले सगळे मराठी माणूस एका झेंड्याखाली येणार आहेत। एकनाथ शिंदे गटाला धूर चाललेली दिसून येते। फक्त 26 नगरसेवक या ठिकाणी, बघा मुंबईमध्ये किंवा ठाणा डोंबिवलीमध्ये कुठे एकनाथ शिंदे तिथले कल्याण डोंबिवली भाजपच जास्त आहे। म्हणजे एकनाथ शिंदेला पण कळेल मराठी माणसामध्ये फूट पडल्यानंतर काय होते ते। कारण की मोठ्या संख्येने आपण माहिती आहे माजी नगरसेवकांचा प्रवेश एकनाथ शिंदेनी करून घेतला होता, पण ज्या प्रकारे बोलत होते त्या प्रकारे नगरसेवक हे निवडून आले। बघा, नगरसेवक घेऊन गेले म्हणजे शिवसैनिक नाही घेऊन गेले, फक्त नगरसेवकांनी त्याचे कोणते लेचेपेचे घेऊन गेले असतील। म्हणजे बाकी सैनिक आहे ते त्या तिकडेच उभे होते ठामपणाने। ही सत्ता घेईपर्यंत आम्ही एकत्र राहू असं महेश सावंत यांनी म्हटलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धांत उबाळेसह मनोज दयाळकर, जय महाराष्ट्र, मुंबई।